ताण लागली, म्हणून त्याने त्याचे अवताचे बैल तेथे सोडले महाराज आणि पाणी पिण्यासाठी घरी गेला. तेव्हा घरी गेला आणि घराजवळ अत्यंत जवळ आला महाराज आणि त्याने मागे बघितलं तर त्याचे जे बैल होते ना महाराज ते शेजारच्या शेतकऱ्याचे मक्या खायला गेले महाराज. याला वाटलं आपण 5 मिनिटात जाऊ म्हणे. आता त्याच्या पत्नी जवळ गेला, त्याच्या पत्नीला म्हणला की मला लगेच पाणी आण म्हणे. त्याची पत्नी म्हणे आणते. त्याची पत्नी किचन मध्ये गेली. तेव्हा तिने विचार केला त्या थकी येतील म्हणे, म्हणून त्याची चहा बिगी जाऊत म्हणे. तिने चहा केला महाराज. तिला जसा जसा वेळ व्हायचा हा तसा तसा याला क्रोध यायचा. हिला असं वाटलं ही का बरं येत नाही म्हणे. तो समोरला गडी कटाकटा करी म्हणे. हा घडी घडी आवाज द्यायचा महाराज तिला. परंतु ती आली महाराज नंतर त्याची पत्नी. तेव्हा तिच्या एका हातामध्ये चहाचा ग्लास आणि एका हातामध्ये पाणीचा ग्लास महाराज घ्या म्हणे. त्या माणसाने अशी भई वरती केली, नीला सडाला अशी ठेवली महाराज. तिने तो चहाचा कप तेथेच आदळला महाराज आणि घरामध्ये गेली. तिची बॅग काढली, 2-3 साड्या टाकल्या आणि अशी ओढत बाहेर आली आणि म्हणाले की मी चाललो म्हणे. तो माणूस म्हणाला ऐक ना, मी काय तुला असंच मारलं का म्हणे. मग कसे काय म्हणे, इतकं जोरात कोणी मारतं का म्हणे. हा म्हणाला मी ज्याच्यावरती जितकं जास्त प्रेम करतो का म्हणे, मी कधी ते बोलून दाखवत नाही म्हणे, मी कधी रडून दाखवत नाही म्हणे, तर मी मारून दाखवतो म्हणे. त्याची पत्नी म्हणाली असं. तिने इकडनंही टाकली महाराज आणि इकडनंही टाकली महाराज. तो माणूस म्हणाला काबर मारला म्हणे. त्याची पत्नी म्हणाली तुम्ही तरी माझ्यावरती थोडंच प्रेम करता म्हणे, मी तुमच्यापेक्षा तुमच्यावरती जास्त प्रेम करते म्हणे, म्हणून तुम्हाला मारलं म्हणे. विठ्ठल पंढरपुरा भेटे न माहेरा आपुलिया, सर्व सुकृताचे फळ मिळाईन, क्षेम मी देईन पांडुरंगा. बाप रखमा देवीवर विठ्ठलाच्या भेटी, आपुल्या सेवेसाठी करून ठेला जाईन गे माये तया पंढरपुरा भेटे न माहेरा आपुलिया. विठ्ठल विठ्ठल वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. महायोग पीठे तटे भीमरत्यं, वरम पुंडलिकाय धातु मुनींद्रै, समागत्य तिष्ठं तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करू प्रथम नमन, 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 पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळेत निवडलेला अभंग. जगतमान्य संत, विश्वमान्य संत, संतमान्य संत, ज्ञानियांचे राजे, साधकांचे मायबाप, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा उत्कृष्ट असा 4 चरणांचा अभंग आजच्या सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी थोडासा पर्याय देण्याचा तो म्हणजे असा
की आपल्या पुण्य पावन चिचवे नगरीत चालत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण या सप्ताहातील 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या बालकाच्या वाटेला आली म्हणून मी माझं परमभाग्य समजतो. आणि ज्यांच्या मार्गदर्शनाने हा कीर्तनाचा योग आला असं असणारे श्री भगीरथ बहिराम खैरनार व समस्त ग्रामस्थ चिंचवे मंडळ यांचे देखील आभार. आणि माझ्या कीर्तनाला गायनाला साथ करणारे श्री हरिभक्त पारायण महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य मिलिंदजी महाराज हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील आभार. आणि त्यातल्या त्यात त्यांना गायनाला साथ करणारे माझे मामा श्री हरिभक्त पारायण किरणजी महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील आभार. माधव महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील आभार. आणि माझे गुरुवर श्री हरिभक्त पारायण महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील आभार. आणि विजय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील आभार. आणि श्री हरिभक्त पारायण दीपकजी महाराज पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील आभार मानतो. आणि ज्यांची मला या परमार्थिक क्षेत्रामध्ये घडवण्याची अत्यंत अशी तळमळ चालू आहे ते म्हणजे माझे आजोबा श्री हरिभक्त पारायण तात्याश्री देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि श्री हरिभक्त पारायण परमपूज्य गुरुवर तुकाराम देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील आभार मानतो. आणि तुम्हा सर्व संत बाबांचे आभार मानतो आणि सेवेला सुरुवात करतो. आणि हा चुकलो तर तुम्ही मला माफ करा, कारण की मी तुमच्यासाठी वेगळे नाही, तुम्ही माझ्यासाठी वेगळे नाही, मी तुमच्यातलाच राहणार आहे. म्हणून चुकलो तर माफ करा. विठ्ठल 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 विठ्ठल. हा महाराज आता विषय आहे की फटाक्यांचा. परवाचे महाराज सांगून गेले की कीर्तनकाराचे स्वागत कोणी फटाके फोडून करावे नाही. ते महाराज खरं बोलले, ते पण काही बोलले नाही. पण मी माझ्या काका बाबा सर्वांना सांगितलं की आपल्या कीर्तनात पण फटाके फोडायचे नाही. त्यांनी मला सांगितलं की हे बघ म्हणे, तुझं कीर्तन आपल्या गावामध्ये पहिलंच आहे म्हणे, म्हणून तुझं स्वागत तर करावंच पडणार म्हणे. आपण वाजत तर काही लावू शकत नाही म्हणे, कारण की भजनी मंडळ पंचपदीमध्ये व्यस्त आहे म्हणे, म्हणून स्वागत तर करावंच पडेल म्हणे तुझा म्हणे. मग मी त्यांना सांगितलं की हे बघा, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा म्हटलं, कारण की मी एवढा काही मोठा नाही की मी तुम्हाला काही सांगू शकतो बरं. आणि त्यातलं त्यात मला काही दाढीही नाही की माझ्या दाढीमध्ये फटाके अटकतील. चल बरोबर आहे ना. विठ्ठल विठ्ठल या भंगात ज्ञानेश्वर महाराज प्रतिज्ञा करतात. आणि प्रतिज्ञा कोणाची करतात तर ती प्रतिज्ञा संतांची करतात. आणि संतांचीच प्रतिज्ञा पूर्ण होते महाराज. नाहीतर काही लोक प्रतिज्ञा करतात परंतु ती शेवटाला जात नाही. संसाराला कंटाळले, भांडण झाले की तोही प्रतिज्ञा करतो, मी घराचे तोंड पाहणार नाही, परंतु लगेच परततो. तसेच राजा ही प्रतिज्ञा करतो परंतु त्याची देखील प्रतिज्ञा टिकत नाही. महाराज म्हणतात की उदंडाची झाले जन्मोनिया मेले, हो निया गेले रावरंक. महाराज म्हणतात की मागेही होऊन गेले, पुढेही होतील व आत्ताही आहेत, परंतु यांचीही प्रतिज्ञा टिकत नाही, कारण यांची प्रतिज्ञा स्वार्थी आहेत. तुकाराम महाराज म्हणतात की जगात पुष्कळ राजे होऊन गेले, परंतु रावणासारखा ऐश्वर्य संपन्न राजा अजूनपर्यंत कोणी होऊ शकला नाही. तो एवढा ऐश्वर्य संपन्न होता की त्याचे वर्णन जगद्गुरु तुकोबाराय करतात. तुकोबाराय म्हणतात की लंके माझे घरे किती ते ऐका, सांगत असे संख्या जैसी तैसी. 5 लक्ष घरे पाषाणांची जेते, 7 लक्ष जेते विटेंबरी. कोटी घरं जेते काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनांची 7 कोटी. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते केवढी गेली नाही. महाराज म्हणतात की एवढा ऐश्वर्य संपन्न राजा असून त्याचीही प्रतिज्ञा टिकली नाही. एका वेळेस हिरण्यकश्यपने देखील प्रतिज्ञा केली होती की माझ्या राज्यात कोणी विष्णू नामस्मरण करायचे नाही. हिरण्यकश्यप देवाचे नामस्मरण करत असताना त्यांच्या राज्यावरती इंद्रदेवाने आक्रमण केले आणि इंद्रदेव युद्धामध्ये जिंकले. तेव्हा जाता जाता हिरण्यकश्यपची दुसरी पत्नी जी गर्भवती होती ते तिला इंद्रलोकात घेऊन निघाले. इंद्रलोकात जात असताना त्यांना नारद मुनींचे आश्रम लागले. नारद मुनी म्हणाले की थांब इंद्रा, एका गर्भवती स्त्रीला घेऊन निघाला, थांब, नाहीतर मी तुला श्राप देईल म्हणे. तेव्हा इंद्रदेवाने हिरण्यकश्यपच्या दुसऱ्या पत्नीला नारद मुनींच्या आश्रमात सोडले. इकडे हिरण्यकश्यपने ही प्रतिज्ञा केली की माझ्या राज्यात कोणी विष्णू नामस्मरण करायचे नाही, कारण की त्यांचं मत असं होतं की जेव्हा माझ्या राज्यावरती देवा इंद्रदेवाने आक्रमण केले तेव्हा माझ्या राज्याचे रक्षण करायला कुणीच आले नाही, म्हणून माझ्या राज्यात कोणी विष्णू नामस्मरण करायचे नाही. आणि नारद मुनींचे आश्रम हिरण्यकश्यपच्या राज्यात होते आणि नारद मुनींच्या आश्रमात रोज विष्णू नामस्मरण व्हायचे. भक्त प्रल्हादाची बाई गर्भवती होती, ती हळूहळू विष्णू नामस्मरण करू लागली, ते तिच्या गर्भास पडू लागले. थोड्या दिवसात भक्त प्रल्हादाचा जन्म झाला. भक्त प्रल्हाद कोणाला न घाबरता विष्णू नामस्मरण करू लागले. जेव्हा हे हिरण्यकश्यपला कळाले की आपल्या राज्यात कोणीतरी विष्णू नामस्मरण करत आहे तेव्हा त्याने लगेच भक्त प्रल्हादाला बोलवले.
तेव्हा देखील भक्त प्रल्हाद विष्णू नामस्मरण करत होते. तेव्हा हिरण्यकशिपूला अत्यंत क्रोध आला. तो सैनिकांना म्हणाला की या भक्त प्रल्हादाला एका उंच पर्वतावरून खाली फेकून द्या. तेव्हा ते सैनिक भक्त प्रल्हादाला एका उंच पर्वतावरती घेऊन जातात आणि तिथनं खाली फेकून देतात. तेव्हा देखील भक्त प्रल्हाद विष्णू नामस्मरण करत होते. तेव्हा त्यांचे रक्षण पवनदेव करतात. त्याच्यानंतर हिरण्यकशिपूने भक्त प्रल्हादाला परत बोलवले आणि सांगितले की याला एका नदीत फेकून द्या. तेव्हा त्यांचे रक्षण वायुदेव करतात. म्हणून हिरण्यकशिपूला वाटलं की शेवटचा पर्याय म्हणजे आपली बहीण, ती म्हणजे होलिका. तिला अग्नीपासून काहीच होणार नाही असा वरदान होता. म्हणून एक होळी केली. तिच्यामध्ये ती होलिकाला बसून भक्त प्रल्हादाला तिच्या मांडीवरती बसवले आणि होळी पेटवली. बघता बघता हिरण्यकशिपूची बहीणच मृत्युमुखी पावली, परंतु भक्त प्रल्हादाला काहीच झाले नाही. म्हणून महाराज म्हणतात की आपण नामस्मरण केलं पाहिजे. मागे पुढे उभा राहे संभाळी, आलिया गाद निवाराया, आलिया गाद निवाराया, आलिया गाद निवाराया. मागे पुढे उभा राहे संभाळी, आलिया गाद निवाराया, आलिया गाद निवाराया, आलिया गाद निवाराया, निवाराया. म्हणून संतान पुढे राजाची ही प्रतिज्ञा टिकत नाही महाराज. तुम्हाला याही पुढे सांगायचे झाले तर संतान पुढे देवाची देखील प्रतिज्ञा टिकत नाही महाराज. एका वेळेस दुर्योधनाने ही प्रतिज्ञा केली होती की सुईच्या अग्रभागी मावण्या इतकी जागा सुद्धा पांडवांना मिळणार नाही. परंतु तसे झाले का तर नाही. श्रीकृष्ण पुष्कळ सांगू लागले परंतु दुर्योधन ऐकत नव्हता. दुर्योधन म्हणायचा की युद्ध होईलच. युद्ध ठरले. त्याच्या दुसऱ्या दिवशी दुर्योधन श्रीकृष्णांकडे गेला. तेव्हा त्याने बघितलं की श्रीकृष्ण झोपलेले आहेत, म्हणून तो त्यांच्या उशापाशी जाऊन बसला. मागून अर्जुन आला, तो त्यांच्या पायापाशी जाऊन बसला. थोड्या वेळात श्रीकृष्ण उठले. श्रीकृष्णांनी प्रथम अर्जुनाला विचारले की काय अर्जुना, केव्हा आलास म्हणे. तेव्हा मागून दुर्योधन म्हणतो की देवा, त्याच्या पहिले मी आलो म्हणे. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की असू दे, मला माहीत आहे तुम्ही कशासाठी येथे आलात, म्हणून मी जे सांगतो ते ऐका म्हणे. श्रीकृष्ण म्हणाले की मी एका बाजूने राहील व माझे 56 कोटी यादव सैन्य एका बाजूने राहतील म्हणे. मी ज्या बाजूने राहील मी त्या बाजूने हातात शस्त्र घेणार नाही, रथाच्या खाली उतरणार नाही, जमल्यास युक्तीच्या 3-4 गोष्टी सांगाल म्हणे. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की सांग म्हणे, दुर्योधना तुला काय पाहिजे म्हणे. तेव्हा दुर्योधनाने विचार केला की श्रीकृष्ण म्हणतायत की मी हातात शस्त्र घेणार नाही, रथाच्या खाली उतरणार नाही, जमल्यास युक्तीच्या 3-4 गोष्टी सांगाल. परंतु ते खरं राहतं का खोटं ते काही माहीत नाही. म्हणून दुर्योधन म्हणाला की कृष्णा, मला तुमचे 56 कोटी यादव सैन्य द्या म्हणे, ते पण शस्त्र सामग्रीसह म्हणे. त्या श्रीकृष्ण म्हणाले की काही हरकत नाही. दुसऱ्या वेळा श्रीकृष्णाने अर्जुनाला विचारले की काय, बोल अर्जुना तुला काय पाहिजे. त्या अर्जुन म्हणाला की देवा, तुम्ही एकटे जरी राहिले तरी मला भरपूर म्हणे. दुसऱ्या दिवशी युद्ध सुरू झाले. युद्धाला सुरू 5 दिवस झाले, परंतु पांडवांकडील एकही वीर मेला नाही, परंतु कौरवांकडील मोठमोठे रथी महारथी मृत्युमुखी पावले. हे बघून दुर्योधन पितामह भीष्माचार्यांकडे गेला आणि त्यांना म्हणाला की पितामह, मला असे वाटते म्हणे तुम्ही फक्त शरीराने आमच्याकडून आहात म्हणे, तुम्ही मनाने पांडवांकडून आहात म्हणे. भीष्माचार्य म्हणाले की कसं. तेव्हा दुर्योधन म्हणाला की आज युद्धाला सुरू 5 दिवस झाले म्हणे, परंतु पांडवांकडील एकही वीर मेला नाही म्हणे, परंतु आपणाकडील मोठमोठे वीर मृत्युमुखी पावले म्हणे. तेव्हा भीष्माचार्यांना अत्यंत क्रोध आला. ते म्हणाले की तुला असे वाटते ना तर मी उद्यापर्यंत निष्पांडवी पृथ्वी करेन म्हणे. हे बघून दुर्योधनाला आनंद झाला. दुर्योधन गेला. दुसऱ्या दिवशी ही बातमी जेव्हा पांडवांना कळाली तेव्हा द्रौपदी चिंतेत पडली. द्रौपदीने श्रीकृष्णांचा दावा केला. तेव्हा श्रीकृष्ण आले. श्रीकृष्ण म्हणाले की काय झालं द्रौपदी. द्रौपदी म्हणाली की देवा, माझ्या पतींचे प्राण वाचवा म्हणे, कारण की पितामह भीष्माचार्यांनी ही प्रतिज्ञा केली आहे की मी उद्यापर्यंत निष्पांडवी पृथ्वी करीन. तर ती प्रतिज्ञा याने त्याने नाही तर पितामह भीष्माचार्यांनी केली आहे म्हणे.
ते ती प्रतिज्ञा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही म्हणे, म्हणून तुम्ही काहीतरी करा म्हणे. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की मी जे सांगतो ते ऐक म्हणे, तर होईल म्हणे. द्रौपदी म्हणाले की भगवान तुम्ही जे सांगशाल मी ते ऐकेल म्हणे, परंतु तुम्ही माझ्या पतींचे प्राण वाचवा म्हणे. त्याच्यानंतर श्रीकृष्णाने द्रौपदीला आपल्या खांद्यावरती घेतले आणि भीष्माचार्यांच्या पर्णकुटीकडे नेले आणि द्रौपदीला सांगितले की आतमध्ये जा आणि भीष्माचार्यांचे दर्शन घे म्हणे. त्या द्रौपदी आतमध्ये गेली आणि भीष्माचार्यांचे दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर भीष्माचार्यांनी तिला आशीर्वाद दिला की पुत्रवती भव म्हणे. द्रौपदी भव म्हणे, पुत्रवती भव म्हणे, सौभाग्यवती म्हणे. मग त्याच्यानंतर द्रौपदी म्हणाले की हा या जन्मीचा का पुढच्या जन्मीचा म्हणे. भीष्माचार्य म्हणाले की कोण, द्रौपदी. तेव्हा द्रौपदी म्हणाले की होय मी द्रौपदी म्हणे. तेव्हा भीष्माचार्य म्हणाले की तुला इथे कोणीपर्यंत आणले म्हणे. तेव्हा द्रौपदी म्हणाले की माझ्या हुजऱ्या नौकराने मला येथे आणले म्हणे. तेव्हा भीष्माचार्याने म्हणाले की दाखव म्हणे तुझा हुजऱ्या नौकर कुठे आहे. तेव्हा द्रौपदीने भीष्माचार्यांचा हात पकडला आणि पर्णकुटीच्या बाहेर नेले. तेव्हा भीष्माचार्यांनी बघितलं की जगाचा परमात्मा भगवान श्रीकृष्ण आपल्या पर्णकुटीच्या बाहेर आहेत, म्हणून त्यांनी त्यांच्या पायामध्ये लगेच लोटांगण घातलं आणि म्हणाले की माझ्यासारखे हजारो जरी भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली म्हणे तरी पांडवांचे कोणी केसही वाकडे करू शकणार नाही म्हणे, कारण की त्यांच्याकडून जगाचा परमात्मा आहे म्हणे. धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले. भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले, रक्षिले. तेव्हा भीष्माचार्यांनी बघितले की श्रीकृष्ण आपल्या पर्णकुटीच्या बाहेर आहेत, म्हणून त्यांनी सांगितलं की माझ्यासारखे हजारो जरी भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली तरी पांडवांचे कोणी केसही वाकडे करू शकणार नाही म्हणे, कारण की त्यांच्याकडून जगाचा परमात्मा आहे म्हणे. दुसऱ्या दिवशी युद्ध सुरू झाले. भीष्माचार्य आणि अर्जुन समोरासमोर आले, त्यांच्यामध्ये तुभ युद्ध झाले. भीष्माचार्यांनी शेवटचा बाण अर्जुनाला मारला. त्या धनुष्यबाणामुळे अर्जुनाचा मृत्यू होईल हे जेव्हा श्रीकृष्णांना कळाले तेव्हा ते रथाच्या खाली उतरले. त्यांनी आपला सुदर्शन चक्र काढला आणि भीष्माचार्यांवरती सोडला. तेव्हा भीष्माचार्य म्हणाले की देवा तू ही प्रतिज्ञा केली होती की मी आता शस्त्र घेणार नाही, मी रथाच्या खाली उतरणार नाही, परंतु तू तुझी प्रतिज्ञा भंग केली म्हणे. आता तू मला मारले तरी मला चालेल म्हणे. तेव्हा श्रीकृष्णांनी आपला सुदर्शन चक्र परत घेतला आणि भीष्माचार्यांचा पण खरा केला. भीष्मपण केला खरा. म्हणून महाराज संतांपुढे देवाची देखील प्रतिज्ञा टिकत नाही महाराज, म्हणून त्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात जाईन गे मायतया पंढरपुरा, 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 जाईन गे मायतया पंढरपुरा. भेटेन माहेरा आपोलिया, भेटेन माहेरा आपोलिया, भेटेन माहेरा आपोलिया, भेटेन माहेरा आपोलिया. जाईन गे मायतया पंढरपुरा, जाईन गे मायतया पंढरपुरा, जाईन गे मायतया पंढरपुरा, जाईन गे मायतया पंढरपुरा. भेटेन माहेरा आपुलिया, भेटेन माहेरा आपुलिया, भेटेन माहेरा आपुलिया. जाईन गे मायतया पंढरपुरा,
जाईल गे माय दया पंढरपुरा जाईल गे माय दया पंढरपुरा संत जगापुढे जे काही मांडतात महाराज ते आपल्या अनुभवानेच मांडतात आणि संतांची वाणी कधी खोटी निघत नाही महाराज. एका वेळेस एका गावामध्ये कुटुंब होतं. त्या कुटुंबामध्ये तो माणूस त्याची पत्नी आणि त्यांना एक मुलगा होता. तो माणूस त्याचा मुलगा आणि काही कामगार शेतामध्ये मका काढायला गेले. मका काढत असताना तिथे एक साधू महात्मे आले. त्या मुलाच्या हातामध्ये मक्याचं कणीस होतं. ते मक्याचं कणीस बघून ते साधू म्हणाले की या मुलाच्या मक्याच्या कणिसातील लाल मक्याचा दाना म्हणे चिंचवे गावाच्या कोंबडीच्या वाटेला जाणार आहे म्हणे. तेव्हा तो मुलगा म्हणाला हाव काय लंबी लंबी फेकी ना म्हणे हाय गे मी आत्ती गे गेस म्हणे. त्याने तो दाना काढला आणि लगेच गेला महाराज. तो दाना अन्न नलिकेत न जाता श्वास नलिकेत गेला. अर्ध्या तासात त्याची नाक सुजली महाराज. तेव्हा त्याला दवाखान्यामध्ये घेऊन गेले. तेव्हा त्या डॉक्टरांनी सांगितलं की याचा उपचार काय येथे काही होणार नाही म्हणे. याला शेजार गावाच्या डॉक्टरांकडे घेऊन जा म्हणे. तेव्हा ते त्याला शेजार गावाच्या डॉक्टरांकडे घेऊन जातात. ते डॉक्टर म्हणतात की याचा उपचार येथे नाही तर चिंचवे गावाच्या सावळ्या डॉक्टरांकडे आहे म्हणे. तर त्याला चिंचवे गावाच्या सावळ्या डॉक्टरांकडे घेऊन गेले. तेव्हा सावळे डॉक्टर हुशार होते. त्यांनी एक औषध काढले आणि त्या मुलाला सुंगायला दिले. त्या मुलाने ते सुंगले आणि त्याच्यानंतर त्याने तो दाना बाहेर फेकला. त्याला शिंका आली आणि त्याने तो दाना बाहेर फेकला. जसा बाहेर फेकला तसे बाहेर कोंबडीचे कुऱ्हाडे होते. कोंबडी समोर पडला आणि कोंबडीने खाऊन घेतला. तेव्हा तो मुलगा म्हणाला व तिने बाय ना म्हणे साधू तर खरं म्हण राहता म्हणे विठ्ठला विठ्ठल एका वेळेस दोन व्यक्ती नाशिकहून पुण्याला निघाले असताना त्या दोघींचं असं ठरतं की आपण दोघे एकामेकाला प्रश्न विचारू. त्यातला एक शेतकरी होता आणि एक प्राध्यापक होता. मग शेतकरी प्राध्यापकाला म्हणाला की साहेब म्हणे मी गरीब माणूस आहे म्हणे मला या बाहेरच्या गोष्टी काही माहीत नाही म्हणे. दुसरा प्राध्यापक होता. त्याला असं वाटलं आपला बटा अभ्यास होई जायचे म्हणे आपण काही टेन्शन घेऊन गरजच नाही म्हणे. मग त्या दोघींचं असं ठरतं की आपण दोघे एकामेकाला प्रश्न विचारू. शेतकरी प्रश्न विचारणार त्याचं उत्तर जर प्राध्यापकाला आलं नाही तर प्राध्यापक शेतकऱ्याला 1000 रुपये देणार आणि प्राध्यापक प्रश्न विचारणार त्याचं उत्तर शेतकऱ्याला आलं नाही तर शेतकरी प्राध्यापकाला 100 रुपये देणार. पहिला प्रश्न विचारतो प्राध्यापक. प्राध्यापक म्हणाला की सांग म्हणे आता जास्त गाजणारी पिक्चर कोणती आहे म्हणे. शेतकऱ्याने विचार केला आपल्याला शेतात इतकं काम असतं म्हणे आपण कधी टीव्हीच बघत नाही म्हणे तर पिक्चराचा काही विषयच नाही म्हणे. शेतकऱ्याने लगेच 100 रुपये काढले त्याच्याजवळ दिले. त्याला म्हणाला की मला काही याचे उत्तर माहीत नाही म्हणे. याचे उत्तर काय आहे म्हणे. तो प्राध्यापक म्हणाला काय म्हणे तुला याचे उत्तर माहीत नाही म्हणे तर आत्ता जास्त गाजणारे पिक्चर पुष्पा आहे म्हणे. तिचा झुकेगा नाही साला डायलॉग बघून किती लोक येडे झाले म्हणे. एका माणसाने तर लग्नात नाव घेतलं म्हणे. ते नाव का घेतलं ऐका बरं का. तो लग्नात त्याने नाव काय घेतलं तो म्हणाला काल होतं लग्न लग्नात आला बँडवाला म्हणे. तो म्हणे काल होतं लग्न लग्नात आला बँडवाला म्हणे आणि बायकोचं नाव घेतो झुकूंगा नाही साला म्हणे. तरी इतके येडे झाले म्हणे तुला पिक्चराचं नाव माहित नाही म्हणे. आता शेतकरी म्हणाला मी प्रश्न विचारतो म्हणे. शेतकरी म्हणाला की सांग म्हणे असे कोणते झाड आहे म्हणे ज्याच्या फांद्या जमिनीच्या खाली आणि मुळ्या जमिनीच्या वरती असतं म्हणे. याने 3 तास विचार केला आणि त्याच्यानंतर म्हणाला मी भरपूर ग्रंथ वाचले म्हणे भरपूर पुस्तकं वाचली म्हणे जगभर फिरलो म्हणे परंतु असे झाड मी अजूनपर्यंत पाहिले नाही आणि वाचलेही नाही म्हणे. हे घे तुमचे 1000 रुपये म्हणे परंतु मला याचे उत्तर सांगा म्हणे. शेतकऱ्याने त्या 1000 रुपयामधून 100ची नोट काढली आणि त्याला दिली. त्याला म्हणाला की मलाही याचे उत्तर माहित नाही म्हणे. हे घे म्हणे 100 रुपये म्हणे. विठ्ठला विठ्ठला भजन करा. जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल भजन होईल तेव्हा सर्वांनी टाळी वाजून भजन करायचं. एका वेळेस काय झालं महाराज एक माणूस रस्त्याने जात असताना दवाखान्याच्या बाहेर पाटी लावली होती. तिच्यावरती लिहिलेले होते की आमच्याकडे उपचार न झाल्यास 1000 रुपये दिले जातील व उपचाराची फी 300 रुपये म्हणे.
मग याला वाटलं जाऊ म्हणे डॉक्टरला फसवू म्हणे. हा डॉक्टराकडे गेला दवाखान्यामध्ये आणि डॉक्टरला सांगितलं की डॉक्टर साहेब माझ्या जिभेला चवच येत नाही म्हणे, काहीतरी उपचार करा म्हणे. डॉक्टर म्हणे करतो. डॉक्टर म्हणे रम्या त्या 2 नंबरच्या ड्रॉवरमधनं बाटली आण रे म्हणे. रम्याने 2 नंबरच्या ड्रॉवरमधनं बाटली आणली. तिच्यातले डॉक्टराने 2 बुच याला पाजले. हा लगेच म्हणाला डॉक्टर साहेब तुमले ते औषध सांगत म्हणे आई पेट्रोल कधी पाजी द्या म्हणे. डॉक्टर म्हणाला घ्या तुमचा उपचार झाला म्हणे, द्या म्हणे माझे 300 रुपये. त्याने 300 रुपये काढले आणि लगेच गेला आणि अर्ध्या रस्त्यामधनं परत आला. डॉक्टरला म्हणाला की डॉक्टर साहेब माझ्या जिभेला चवच येत नाही म्हणे. डॉक्टर तो परत आला आणि डॉक्टरला म्हणाला की डॉक्टर साहेब माझी स्मृती बैरा झाली म्हणे, मला काहीच आठवण येत नाही म्हणे. मी येथेपर्यंत यायला सुद्धा रिक्षावाल्याला 100 रुपये दिले म्हणे, माझा काहीतरी उपचार करा म्हणे. डॉक्टर म्हणे रम्या ते 2 नंबरच्या ड्रॉवरमधनं बाटली आण रे म्हणे. बाटली बघताच माणूस म्हणला डॉक्टर साहेब इथे पेट्रोलची बाटली आहे ना हो म्हणे. डॉक्टर म्हणाला द्या म्हणे माझे 300 रुपये, झाला म्हणे तुमचा उपचार म्हणे. आता याने 300 रुपये दिले आणि आता घरी गेला. घरी 2-3 दिवस विचार केला. म्हणाला डॉक्टर बघा बेकार दा काय राहणार म्हणे, यांना काहीतरी करणंच पडी म्हणे, यांना करते आपले 1000 रुपये घेणार शेतच म्हणे. आता एकदम हा प्लॅनिंगमध्ये गेला आणि डॉक्टराला म्हणाला की डॉक्टर साहेब मला दिसतच नाहीये म्हणे, माझा काहीतरी उपचार करा म्हणे. डॉक्टर म्हणे हो म्हणा बापरे म्हणे, मला तर याचा उपचार माहित नाही म्हणे. मग तो माणूस म्हणाला द्या म्हणे माझे 1000 रुपये म्हणे. डॉक्टराने 100ची नोट काढली आणि 200ची नोट काढली आणि त्याच्या जवळ दिली. हे घ्या म्हणे 500-500च्या नोटा म्हणे. ते बघून तो माणूस म्हणाला, त्याने तो नोटा बघितला आणि तो म्हणाला डॉक्टर साहेब तुम्ही ते 1000 रुपये सांगितलं होतं ना म्हणे, हे 300 रुपये कुठं देत आहेत म्हणे. डॉक्टर म्हणे अभिनंदन. तो माणूस म्हणे का ग तुमला दगावं लागेल म्हणे. विठ्ठल एक माणूस महाराज 12 वर्ष अमेरिकेला राहिला आणि 12 वर्ष अमेरिकेला राहिला आणि खेड्याकडे आला. खेड्याकडे आला की गावात आला आणि गावातल्या लोकांना कोणता का माणूस भेटे का ना, त्याला म्हणायचा पट्ट्या 12 वर्ष अमेरिकेत राहिला, कोणाला काही विचारायचं का. तो एक माणूस म्हणे अशा काय करणार म्हणे, पण कोणता का माणूस भेटे का ना महाराज, त्याला म्हणायचा पट्ट्या 12 वर्ष अमेरिकेत राहिला, कोणाला काही विचारायचं का. येऊन त्याला 2 महिने झाले महाराज, परंतु कोणता का माणूस भेटा का ना, त्याला तेच म्हणायचं पट्ट्या 12 वर्ष राहिला, पट्ट्या 12 वर्ष राहिला, कोणाला काही विचारायचं का. तो एक माणूस म्हणे अहो जशा वना म्हणे तसे यांनी डोकं दुकाट आणि डाय पिकाटी टाका म्हणे, या ना काहीतरी करणं पडी म्हणे. दुसऱ्या दिवशी गावामध्ये सभा भरली महाराज. सभेमध्ये प्रत्येक माणसाने 5-5, 10-10 मिनिटं भाषण केली. तो एक माणूस उभा राहिला आणि तो म्हणाला अहो बता कटाकटा कराच म्हणे, पट्ट्या 12 वर्ष राहिला, कोणाला काही विचारायचं का. हा 12 वर्ष राहिला यांनी काय बोंबपाडी यालीच माहिती म्हणे, परंतु तुम्ही याले बोल द्या म्हणे. हा म्हणे बोलतो म्हणे. याने काय 5-10 मिनिटं भाषण केलं महाराजांनी, जाता जाता म्हणाला पट्ट्या 12 वर्ष अमेरिकेत राहिला, कोणाला काही विचारायचं का. त्या गर्दीतून एका माणसाने हात वरती केला महाराज पाठीमागून. तो म्हणाला मला विचारायचं म्हणे. हा म्हणे विचार. तो म्हणे 8 ये नाही तटी हिसू म्हणे. तो म्हणे ये. हा जसा जसा गर्दीमधनं पुढे यायचा महाराज तसे तसे याला लोक म्हणायचे अहो बता कटाकटा करस, याला काहीतरी अवघड विचार. हा म्हणे मी त्याच प्लॅनिंग मध्ये चाललो म्हणे. हा तिथं गेला आणि त्याला म्हणाला की सांग म्हणे टक गुळ 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 बट ब्या या कुठ झालाय म्हणे. अहो म्हणे परत सांग. तो म्हणे टक गुळ 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 बट ब्या या कुठ झालाय म्हणे. याला काहीच कळायचं नाही महाराज, याच्या पूर्ण डोक्यावरून जायचं. याने भरपूर वेळ विचार केला आणि नंतर म्हणाला के बो म्हणे मला काही याचे उत्तर माहित नाही म्हणे. तो माणूस म्हणाला मग काय झाला मोठा की कर राहिलता म्हणे, पट्ट्या 12 वर्ष राहिला, कोणाला काही विचारायचं का. मग काही मोठा की करा तुला गरज होती का म्हणे. मग हा त्याच्यावरती ताईट व्हायला लागला. तुम्हाला टक गुळ गुळ सांग म्हणे पटपट म्हणे. तू सांग बरं म्हणे नाही तर दग म्हणे. हा म्हणे सांग तू म्हणे. हा म्हणाला की आमच्या घराच्या मागे कवटाचं झाड आहे म्हणे. अहो म्हणे कवट ना राहू दे नाही तर बेल ना राहू दे म्हणे, तू मला टक गुळगुळ सांग म्हणे. तू म्हणे आमचं घर कणी पत्र्याचं आहे म्हणे. हा म्हणे पत्र्याचं राहू दे नाही तर स्लॅबचं राहू दे, तुम्हाला टक गुळगुळ सांग बरं म्हणे. हा म्हणे आमच्या घरी कणी बकरा आहेत म्हणे.
हा म्हणे बकऱ्या असू दे नाही तर मेंढ्या असू दे, तुम्हाला टक गुळगुळ सांग रे म्हणे पटपट म्हणे. तो म्हणे रात्री 12 वाजता आमच्या घराच्या पत्र्यावरती कौट पडलं म्हणे, टक्कसून म्हणे. आणि ते पत्र्याच्या नैवाटी गुळगुळ गुळगुळ करत गेलं म्हणे. आणि खाली बकरी बांधली होती म्हणे, तिच्या पाठीवरती बट कसून पडलं म्हणे. आणि ती बकरी कोकायली म्हणे ब्या म्हणे, तरी कुठे नाही तरी आमच्या घरी झालंय म्हणे. हा म्हणे तुमना अगर व्हायचे पण इज्जत आडे म्हणे जायचे म्हणे. हा म्हणे कशाला मोटाके करत होता महाराज म्हणे, म्हणून मोटाके करायचे नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दोन दुश्मन होते महाराज, आणि ते दोघे असे दुश्मन होते की तो जे करायचा हा पण तेच करायचा. म्हणून त्याने भगवान शंकराची तपश्चर्या चालू केली, मग याने पण तपश्चर्या चालू केली. तेव्हा दोघींवरती भगवान शंकर प्रसन्न झाले. तेव्हा एकाकडे गेले, तेव्हा त्याला म्हणाले की सांग म्हणे तुला काय पाहिजे म्हणे. हा म्हणे मला नाही, पहिले त्याला विचारा म्हणे. तेव्हा भगवान शंकर त्याच्याकडे गेले, त्याला म्हणाले की सांग म्हणे तुला काय पाहिजे म्हणे. हा म्हणे तुम्ही त्याच्याकडे जा म्हणे. भगवान शंकर त्याला म्हणाले तुला सांगण्याचं तर सांग, नाही तर मला जाऊ दे म्हणे. तेव्हा त्याने विचार केला, आपण जर संपत्ती मागितली म्हणे हा आपल्या डबलचं मागेल म्हणे, म्हणून आपण काहीतरी वेगळं मागू म्हणे. याने भरपूर वेळ विचार केला, तेव्हा म्हणाला की माझा एक हात, एक कान, एक डोळा आणि एक पाय जाऊ द्या म्हणे. भगवान शंकर म्हणाले की तिथं असतो म्हणे. तेव्हा भगवान शंकर दुसऱ्याकडे गेले, त्या दुसऱ्याला म्हणाला की सांग म्हणे तुला काय पाहिजे म्हणे. तो म्हणाला त्याने नक्की संपत्ती मागितली असेल म्हणे, नाही तर धन मागितलं असेल म्हणे. आपण सोपन सर त्याच्या डबलचं मागू म्हणे. हा भगवान शंकराला म्हणाला की मग त्यांनी जे मागितलं म्हणे त्याच्या डबलचं मला द्या म्हणे. मग काय झाला ना याचा गेम. याचे दोघी हातही जातात, दोघी पायही जातात, दोघी डोळेही जातात. तर याला मागण्यात हुशारी म्हणतात का? तर नाही. तर एका वेळेस एक भिक्षक इंद्रायणीच्या तीरावरती पांडुरंगाची भक्ती करत होता. तेव्हा त्याच्यावरती पांडुरंग परमात्मा प्रसन्न झाले. तेव्हा त्याला म्हणाले की तुला काय मागायचे ते माग, परंतु माझी एक अट आहे म्हणे की तुला जे मागायचं असेल ते तुला एका वरात मागायचं पडेल म्हणे. तेव्हा त्या भिक्षुकने अर्धा तास विचार केला महाराज. त्याच्यानंतर म्हणाला, तो भिक्षुक आंधळा होता, पांगळा होता आणि म्हातारा होता महाराज. तो म्हणाला की मला माझ्या नातवाच्या डोक्यावरती राजशस्त्र पाहिजे म्हणे, म्हणजे माझ्या नातवाच्या डोक्यावरती मला संपत्ती पाहिजे आहे म्हणे. हे बघून पांडुरंग परमात्मा त्याला सांगतात की तथा असतो. तेव्हा भगवंताला त्याला तरुण करून द्यावं लागतं, त्याचं लग्न करून द्यावं लागतं, त्याला मुलं द्यावी लागतात, आणि त्यांच्या डोक्यावरती राजशस्त्र पाहण्यासाठी याला डोळे द्यावी लागतात, ती संपत्ती पाहण्यासाठी. तर याला मागण्यात हुशारी म्हणतात महाराज. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात का मी हा संसार सुखाचा करीन म्हणे. तर कशा प्रकारे करीन म्हणे, तर मी माझ्या पंढरीला जाईल म्हणे. मी माझ्या पांडुरंगाकडनं मी कर्माचे फळ प्राप्त करून मी हा संसार सुखाचा करीन म्हणे. तर ते ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन.
म्हणे यांच्यासाठी. अशा टायमाला टाळ्या वाजून देत जा तुम्ही पण. विठ्ठला विठ्ठला. एका वेळेस एक महाराज, एकच साधू महात्मे, गावाच्या बाहेर चिंचेचं झाड होतं महाराज, त्याच्या खाली बसलेले होते. आणि तेव्हा गावातील काही मुलं यायची आणि त्या चिंचेच्या झाडाला दगड मारायचे महाराज. त्या चिंचेच्या झाडाला चिंच फक्त 2-3 राहिल्या होत्या, म्हणून ते मुलं यायची, त्या चिंचेच्या झाडाला दगड उसळला की दगड मारायची, आणि नेम उसकला की ते मुलं म्हणायची तिच्या आईला नेमच उसकला. ते बघून ते साधू म्हणाले की हे पोरांना आता शिवी नका द्या म्हणे. ते पोरं म्हणाले आम्ही देऊच म्हणे. या पोराने परत दगड उसळला आणि दगड मारला, त्याचा नेम काही लागला नाही महाराज. तो परत म्हणाला तिच्या आईला नेमच उसकला म्हणे. तेव्हा साधू म्हणाले की तू जर आत्ता जर शिवी दिली म्हणे तर मी तुला श्राप देईल म्हणे. साधू म्हणाले की हे यमा, या पोराने जर आता शिवी दिली म्हणे तर याच्या अंगावरती कडकडात विष पाळ म्हणे. तेव्हा तो पोरगा म्हणाला की काय याचं बघू म्हणे, काय आहे काय नाही म्हणे. याने परत दगड उसळला आणि परत मारला, तिच्या आईला नेमच उसकला म्हणे. त्याने असं बोललं की तिच्या आईला नेमच उसकला. यमाने वरून कडकडात विष पाडलं, परंतु ते मुलाच्या वरती साधूवरतीच पडलं. वरून यम असा वरून बघतो, तिच्या आईला नेमच उसकला म्हणे. विठ्ठला विठ्ठला. एका वेळेस एक मनुष्य जंगलामधून प्रवास करत असताना त्याच्या पाठीमागे वाघ लागला महाराज. ते वाघाने त्याला पाहिलं आणि वाघाला भूक लागलेली होती. वाघ त्याच्या मागे पळू लागला. वाघ पुढं पळायचा, वाघ मागून पळायचा आणि माणूस पुढं पळायचा. वाघ मागून पळायचा, वाघ मागून पळायचा. पळता पळता एवढी धावपळ झाली महाराज की समोरच्याला विहीर दिसली. त्याला असं वाटलं की आपल्याला जर आपले प्राण वाचवायचे असेल तर आपल्याला विहिरीत उडी मारायची पडेल म्हणे. म्हणून त्याने काहीच विचार केला नाही आणि विहिरीत उडी मारली. परंतु कर्मधर्म योगाने विहीर कोरडी होती महाराज. हातापर्यंत तर काही गेला नाही, परंतु विहिरीमध्ये ते आडवं झाड उगलेलं होतं महाराज. मग त्याने त्या फांदीला पकडलं आणि त्या फांदीला पकडलं आणि त्याने असं वरती बघितलं, वाघ गेला की काय, तर वाघ तेथेच उभा होता. वाघ म्हणे केव्हा वरती येशील. हा म्हणे वरतीच येणार नाही, खाली जाईन पण वरती येणार नाही म्हणे. याला असं वाटलं खाली जावं. त्याने खाली बघितलं तर कर्मधर्म योगाने तिथे नागोबा फन करून बसलेला होता. वाघोबा म्हणे वरती ये आणि नागोबा म्हणे खाली ये. परंतु याची अवशी धावपळ झाली महाराज. परंतु याने जे फांदी पकडलेली होती का, त्या फांदीच्या वरती मधाची पोळी लटकलेली होती महाराज. त्याच्या वजनाने ती मधाची पोळी तुटली. ते मधमाशा याला चावू लागले महाराज. तर वरून वाघोबा, खाली नागोबा आणि मध्ये आगोबा, अशी याची अवस्था झाली महाराज. याला वाटलं भरभर भरभर वरती चढून जावं, पण वरती वाघ होता. याला वाटलं खाली जावं तर खाली नाग होता. याला वाटलं मध्येच राहावं तर मध्ये आगोबा होता. म्हणून याला काय करावं काहीच कळायचं नाही महाराज. परंतु जी मधाची ती फांदी तुटलेली होती ना महाराज, तिच्यातनं थेंब थेंब याच्या तोंडात जाऊ लागले. हा म्हणायचा वा वा मध काय गोड आहे. तर हा कोणत्या परिस्थितीत म्हणतोय की वरून वाघोबा, मध्ये आगोबा, खाली नागोबा. तर तशा प्रकारे आपण या संसारामध्ये आपण सुखाचं वावा करतो. सुख पाता जवा पाडे, 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 दुःख पर्वताय वडे, सुख पाता जवा पाडे, दुःख पर्वताय वडे, सुख पाता जवा पाडे, सुख पाता जवा पाडे, सुख पाता जवा पाडे, दुःख पर्वताय वडे, पाता जवा पाडे, दुःख पर्वताय वडे, सुख पाता जवा पाडे, सुख पाता जवा पाडे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे,
सुख त्या ठिकाणी जवासारखे पाहायला भेटते आणि दुःख पर्वत एवढे बघायला भेटते. म्हणून हा मनुष्य जवभर सुख प्राप्त करण्याकरता हा संसार करतो. एका वेळेस काय झालं, महाराज एक माणूस शेतामध्ये काम करत होता. महाराज अवत हाकलत होता. त्याला अत्यंत ताण लागली म्हणून त्याने त्याचे अवताचे बैल तिथे सोडले महाराज आणि पाणी पिण्यासाठी घरी गेला. तेव्हा घरी गेला आणि घराजवळ अत्यंत जवळ आला महाराज आणि त्याने मागे बघितलं तर त्याचे जे बैल होते ना महाराज ते शेजारच्या शेतकऱ्याचे मक्या खायला गेले महाराज. याला वाटलं आपण 5 मिनिटात जाऊ म्हणे. आता त्याच्या पत्नी जवळ गेला. त्याच्या पत्नीला म्हणला की मला लगेच पाणी आण म्हणे. त्याची पत्नी म्हणे आणते. त्याची पत्नी किचनमध्ये गेली. तेव्हा त्याने विचार केला त्या थकी येतील म्हणे म्हणून त्याची चहा बिगी जाऊत म्हणे. तिने चहा केला महाराज. तिला जसा जसा वेळ व्हायचा हा तसा तसा याला क्रोध यायचा. हिला असं वाटलं ही का बरं येत नाही म्हणे. तो समुद्रला गडी कटाकटा करी म्हणे. हा घडी घडी आवाज द्यायचा महाराज तिला. परंतु ती आली महाराज नंतर त्याची पत्नी. तेव्हा तिच्या एका हातामध्ये चहाचा ग्लास आणि एका हातामध्ये पाणीचा ग्लास महाराज घ्या म्हणे. त्या माणसाने अशी भई वरती केली निला सडार अशी ठेवली महाराज. तिने तो चहाचा कप तेथेच आदळला महाराज आणि घरामध्ये गेली. तिची बॅग काढली. 2-3 साड्या टाकल्या आणि अशी ओढत बाहेर आली आणि म्हणाले की मी चाललो म्हणे. तो माणूस म्हणाला ए ऐक ना मी काय तुला असंच मारलं का म्हणे. मग कसे काय म्हणे इतकं जोरात कोणी मारतं का म्हणे. हा म्हणाला मी ज्याच्यावरती जितकं जास्त प्रेम करतो का म्हणे मी कधी ते बोलून दाखवत नाही म्हणे. मी कधी रडून दाखवत नाही म्हणे. तर मी मारून दाखवतो म्हणे. त्याची पत्नी म्हणाली असं. तिने इकडनंही टाकली महाराज आणि इकडनंही टाकली महाराज. तो माणूस म्हणाला काबर मारला म्हणे. त्याची पत्नी म्हणाली तुम्ही तरी माझ्यावरती थोडंच प्रेम करता म्हणे. मी तुमच्यापेक्षा तुमच्यावरती जास्त प्रेम करते म्हणे म्हणून तुम्हाला मारलं म्हणे. विठ्ठल एका वेळेस एक गुरुजी महाराज शाळेमध्ये धडा शिकत असताना त्या धड्यामध्ये व्यासपीठ नावाचा शब्द आला महाराज. त्याचा अर्थ न समजविल्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी गुरुजींना विचारलं की गुरुजी व्यासपीठचा अर्थ म्हणजे काय. तर त्याचा अर्थ गुरुजींना येत नव्हता. गुरुजींनी भरपूर विचार केला. ते पोरांना म्हणाले की पोरांनो म्हणे आपल्याकडे जसं ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ गहूचं पीठ असतं ना म्हणे तसे रशियामध्ये व्यासपीठ नावाचं एक पीठ असतं म्हणे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एका गावामध्ये एक गोट्या होता महाराज. तो गोट्याला आगाऊ होता महाराज. त्या गोट्याला इंग्रजी बोलायची लय हौस महाराज. पण त्याची इंग्रजी पण अशी महाराज ती कुठंच वाऱ्याला लाता मारायची. इंग्रजी थोडी पण जमायची नाही महाराज. पण इंग्रजी बोलायचा. पण इंग्रजी पण कोणापर्यंत बोलायचा की ज्यांना इंग्रजी येत नाही त्यांच्याजवळ म्हाताऱ्या माणसांजवळ इंग्रजी बोलायचं. त्यांना काही कळायचं नाही. ते म्हणायचं काय गोट्या तू आमच्या जो इंग्रजी बोलतो म्हणे आम्हाला त्यातलं काही समजतच नाही म्हणे. तू मराठीत बोलत जा ना म्हणे आमच्यासोबत म्हणे. मग तो महाराज त्याची बायको सुद्धा त्याला किदरावून गेली ती महाराज. त्याची पत्नीने जेवणाला वाढलं आणि त्या ताटाला बघून तो असा ओ वाव स्वीट डिश म्हणे. त्याची पत्नी म्हणायला गुपचूप जेवणार म्हणे. जवळ दगा ती कटकट करास म्हणे बिगराय करणं म्हणे. परंतु गावात चर्चा झाली महाराज गोट्याला इंग्रजी बोलता येते म्हणून महाराज त्या गावामध्ये एक अमेरिकेचा माणूस आला महाराज. तो अमेरिकेचा माणूस आला. तो असा महाराष्ट्र बघत बघत खानदेश बघत बघत आला महाराज. आणि तो विदेशी माणूस तो कुठं जाईल थोड्या ग्रामपंचायत मध्ये आला. जसा ग्रामपंचायत मध्ये आला तसे त्याने त्याची इंग्रजी चालू केली. आणि तिथे सरपंच साहेब बसलेले. सरपंच साहेब पण निवडून आलेले त्यांना कुठे इंग्रजी जमते. सरपंच साहेब त्या ग्रामसेवकांचा पण मराठीचा अभ्यास. ओ बाबा दगाव म्हणे कायचे म्हणे. तर तो ग्रामसेवक म्हणे नाही अन्नाच कदा घरना हप्ता तर केला आम्ही कदा दाखवतो म्हणे आम्ही नाही जमत म्हणे इंग्रजी विग्रजी. मग सरपंच साहेबांना वाटलं की आता काय करायचं म्हणे. त्याची इंग्रजी यांच्या डोक्यावरून जायची. म्हणून महाराज त्या शिपाईने सांगितलं की अहो गोट्या बोलतो ना म्हणे इंग्रजी म्हणे गोट्याला इंग्रजी येते म्हणे. ते बघून सरपंच साहेबांनी लगेच बुलेटची चावी दिली. तुम्ही लवकर गोट्याला घेऊन या म्हणे. हा शिपाई गोट्याकडे गेला आणि गोट्या नेमका जेवणाला बसलेला होता महाराज. तो नेमका पहिला घास असा उचलणार असा टाकणार
तेवढाच शिपाई आला. अरे गोट्या गोट्या, तुला सरपंच साहेबांनी बोलवलं म्हणे, चाल म्हणे पटपट म्हणे. गोट्या म्हणे, अरे मी जेवण करतोय ना म्हणे. शिपाई म्हणाला, अरे मी काय म्हणतो, गावामध्ये अमेरिकेचा माणूस आलाय म्हणे, तो इंग्रजी बोलतोय म्हणे. इंग्रजीचं ऐकताच गोट्याला टेन्शन आलं. गोट्या म्हणाला, आपल्याला तर काही इंग्रजी येत नाही म्हणे. पण गोट्याला टाइमपास करायचं लई माहिती होतं महाराज. म्हणून गोट्या म्हणाला, चला म्हणे. मग गोट्या त्यांच्या सोबत गेला महाराज. थोड्या ग्रामपंचायतमध्ये आला आणि जाताच त्या माणसाला, त्या अमेरिकेच्या माणसाला, हो माय डिअर, हाव हाव काय बोलला त्याचंच माहिती. त्या अमेरिकेच्या माणसाला वाटलं काय तयारी आहे बो म्हणे. त्या अमेरिकेच्या माणसाने चालू केली त्याची इंग्रजी. तिथं त्या ग्रामपंचायतमध्ये तुकडोजी महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा फोटो लावलेला होता. तो अमेरिकेचा माणूस म्हणाला, हु इज दिस म्हणे. लगे, हा शीज तुकडोजी महाराज. याला इंग्रजी तर काही यायची नाही महाराज, पण हात ठोकायचा कशी तरी इंग्रजी. परंतु याच्यानंतर मग त्या माणसाने विचारलं की सांग म्हणे तुझा गावाचा इतिहास म्हणे. आता गोट्याला तर काही जमायचं नाही महाराज, इतिहास तर माहिती होतं पण इंग्रजीत सांगता यायचं नाही ना. मग गोट्याने चालू केलं त्याचं काय वंग वंग, त्यालाच माहिती ते, त्यालाही कळायचं नाही आणि त्या अमेरिकेच्या माणसालाही कळायचं नाही. परंतु इकडं सरपंच साहेब, त्या लोकांना काय वाटायचं, ते सरपंच साहेब ग्रामसेवकाकडे बघायचे आणि ग्रामसेवक सरपंच साहेबांना म्हणायचे, गोट्या झटपट राहणार म्हणे. गोट्या झटपट राहणार म्हणे. मग त्याच्यानंतर त्या अमेरिकेच्या माणसाला क्रोध आला महाराज. त्याला कळलं ही काही इंग्रजी नाही म्हणे. त्याने अशी बाईवरती केली महाराज, एकाच टेकवली, इकडनंही टेकवली महाराज. गोट्या असं दोघे हात पकडून असं तिथं उभं राहिला. तो अमेरिकेचा माणूस निघून गेला महाराज. सरपंच साहेब मागून म्हणाले, गोट्या म्हणे तू त्याला असं काय बोलणार म्हणे, तो इथला ललाई उठणार म्हणे, थोडा तुला मारी जण निघाया म्हणे, जरा आमले बी सांग म्हणे. तो म्हणाला, अरे तो म्हणत होता म्हणे की तुला इतकी इंग्रजी येते तर अमेरिकेमध्येच का आला नाही म्हणे. विठ्ठल विठ्ठल. तर काही जिज्ञासू साधक ज्ञानेश्वर महाराजांना म्हणू लागले की तुम्ही म्हणतात मी हा संसार सुखाचा करीन, मी माझ्या वडिलांकडे जाईल, मी हा संसार सुखाचा करीन म्हणे. परंतु तुम्ही म्हणतात म्हणे तुमचे वडील सम्राट आहेत म्हणे, परंतु तुमचे वडील जर कंजूस राहिले तर म्हणे, कारण की जगाच्या पातळीवरती असे भरपूर काही लोक आहेत म्हणे जे पुष्कळ श्रीमंत आहेत म्हणे, पण लई कंजूस असता म्हणे. एक लई श्रीमंत महाराज, एक श्रीमंत होता महाराज, पण तो इतका कंजूस होता महाराज, त्याने अर्धेपेक्षा जास्त वय झाली परंतु लग्न केलं नाही महाराज. का बरं केलं नाही, तर बायको चांगली भेटली तर, आणि जर संपत्ती उद्ध्वस्त करणारी राहिली तर. त्याच्यामुळे त्याने अर्ध्यापेक्षा जास्त वय झाली महाराज, म्हणून त्याने लग्नही केलं नाही. परंतु गावाच्या काही लोकांनी आग्रह असतं त्याचं लग्न केलं महाराज. त्याचं लग्न केलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी गावाच्या बाहेर कीर्तनाचा कार्यक्रम होता, म्हणून त्याला तिथे बोलवले. ते पत्रिका द्यायला आले भजनी मंडळ. त्याला म्हणाला की तुम्ही कीर्तनाला या म्हणे. हा म्हणाला नक्की जीव म्हणे. रात्री ते काही लोक याला घ्यायला आले, चला म्हणे. हा त्यांच्यासोबत गेला महाराज आणि रस्त्याने त्या लोकांना म्हणाला की मला माझ्या घरी अत्यंत असे काम राहिले म्हणे, मी तुमच्या मागं मागं लगेच येतो म्हणे. हा घरी गेला तेव्हा याची पत्नी दरवाजा लावून झोपलेली होती. याच्या पत्नीने याने तो दरवाजा ठकठक केला. त्याने दरवाजा ठकठक केला तसे त्याची पत्नीने दरवाजा उघडवला. त्याची पत्नी म्हणाली का हो तुम्ही कीर्तनाला गेले होते ना म्हणे. अगं मी काय सांगायला आलो म्हणे, तू तो गोड तेलाचा दिवा लावला होता ना म्हणे, तू तो विजवला का नाही ते तुला सांगायला आलो म्हणे. त्याची पत्नी म्हणाली की मी काय तुम्हाला इतकी येडी दिसते का म्हणे, मी या हाताने लावला आणि या हाताने लगेच विजवला म्हणे. याला बरं वाटलं, काही नाही म्हणे आपल्यासारखंच आहे म्हणे. त्याच्यानंतर त्याची बाई म्हणे का म्हणे तुम्ही 4 मील चालत गेले म्हणे, तुमच्या बुटाचं तळ घासलं गेलं नसेल का म्हणे. तो म्हणाला मी काय तुला इतका येडा दिसतो का म्हणे, हे बघ मी माझे बुट बगलात घातलेले आहेत म्हणे. तर ते जिज्ञासू साधक ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की तुमचे वडील जर असे कंजूस राहिले तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्ञानेश्वर महाराज एक उदाहरण देतात
एका गावामध्ये एक कुटुंब होतं. त्या कुटुंबामध्ये 4 जण राहायचे महाराज. त्यांच्यापैकी 3 मुलांचं लग्न झालेलं होतं. गरिबीची अवस्था असल्यामुळे त्यांना फाटके तुटके कपडे घालावे लागायचे. एकादशी द्वादशी अर्धपोट जेवण असायचं महाराज. म्हणून त्या 4थ्या मुलाने श्रीमंत घराण्यातली मुलगी केली महाराज. तेव्हा ती जेव्हा आली घरी तेव्हा ते 3 बाया तिला म्हणू लागले की तू एवढी श्रीमंत राहून तू या गरीब घराण्यामध्ये तू हे चुकीचं केलं म्हणे. तू एवढ्या गरीब घराण्यामध्ये लग्न केलं म्हणे. तेव्हा ती मुलगी म्हणाली की मला काही टेन्शन घ्यायची गरज नाही म्हणे, कारण की माझे वडील पुष्कळ श्रीमंत आहेत म्हणे. मला जेवढं योग्य लागल मी माझ्या वडिलांकडनं घेऊन मी माझा संसार चालू दिल म्हणे. तसेच ज्ञानेश्वर महाराज अभंगाचे 3ऱ्या चरणात सांगतात, सर्व सुकृताचे फळ मिळायेना, सर्व सुकृताचे फळ मिळायेना, सुकृताचे फळ मिळायेना, सर्व 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 सुकृताचे फळ मिळायेना. हो हो क्षमा मी देईन पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, क्षमा मी देईन पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा. क्षमा मी देईन पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, क्षमा मी देईन पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा. आपण वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण भजन करूया. माझ्या पाठीमागे सर्वांनी भजन करायचं आहे. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रे. बाहेर त्यांना एक मुलगा भेटला. तो मुलगा त्यांना म्हणाला की काय साहेब कुठे चाललात म्हणे. तेव्हा रहीम म्हणाले की राजाने जेवणाला बोलवले आहे म्हणून मी त्यांच्याकडे चाललो म्हणे. तेव्हा तो मुलगा म्हणाला की तुम्ही नका जा म्हणे, कारण की राजा हा कपटी आहे म्हणे. तो तुम्हाला जेवणामध्ये विष टाकल म्हणे आणि तुम्हाला मारून टाकल म्हणे, म्हणून तुम्ही त्यांच्याकडे नका जा म्हणे. रहीम म्हणाले की नाही मला जावंच लागेल म्हणे. मी त्यांना प्रतिज्ञा दिली आहे म्हणे की मी येईल म्हणे जेवणाला, आणि आम्हाला जर कोणी सन्मानपूर्वक विष जरी पाजले म्हणे तरी ते आम्ही सेवन करू म्हणे, पण तू कोणी अपमानपूर्वक आम्हाला जर अमृत जरी दिले म्हणे तरी ते आम्ही सेवन करणार नाही म्हणे, म्हणून मला जावंच लागेल म्हणे. तेव्हा तो मुलगा म्हणाला की नका जा म्हणे. तेव्हा रहीम हसता हसता म्हणाले की तुम्ही काय भगवान श्रीकृष्ण आहेत म्हणे की मी तुझा ऐकू म्हणे. तेव्हा तो मुलगा म्हणाला मी जर असलो तर म्हणे. तेव्हा रहीम म्हणाले की मी जाणार नाही म्हणे. तेव्हा त्या मुलाने भगवान श्रीकृष्णाचं रूप पकडलं महाराज. तेव्हा त्या रहिमानने बघितलं की भगवान श्रीकृष्ण आपल्या समोर आहेत. त्यांनी त्यांच्या चरणावरती लोटांगण घातलं महाराज. आणि तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की आता तरी जाणार नाही ना म्हणे. तेव्हा रहीम म्हणाले की नाही. तेव्हा रहिमाने राजावरती आक्रमण केले, राजाला गिरफ्तार केले. तेव्हा राजाला म्हणाले की काय महाराज म्हणे तुम्ही तर मित्र म्हणून आम्हाला विष पाजता म्हणे. तेव्हा तो राजा म्हणाला की मला माहीत आहे म्हणे मला मृत्यूदंड दिला जाईल म्हणे, परंतु माझं एवढी इच्छा आहे की म्हणे की तुम्हाला हे वाक्य कोणी सांगितले म्हणे, कारण की माझ्याच मनात होते म्हणे, हे तर मी कोणालाच सांगितले नव्हते म्हणे. तेव्हा रहीम म्हणाले की तुम्ही मला मित्र म्हटले म्हणून मी तुम्हाला मृत्यूदंड देणार नाही म्हणे, परंतु मी तुम्हाला सांगणार नाही म्हणे. तेव्हा राजाने सांगितलं की मी मृत्यू करीन म्हणे, परंतु तुम्ही मला सांगा म्हणे. तेव्हा रहीम म्हणाले की तुमचे माझे या जगाचे परमात्मा, या संपूर्ण जगाचे चराचर भगवान श्रीकृष्णांनी मला सांगितले म्हणे. तेव्हा
राजा टाहो पडून रडू लागला. तेव्हा तेपासून ते राजा आणि रहीम मित्र झाले महाराज. तसेच तुका म्हणे आई जीवे नुरची वेगळी. तसेच भगवंताविषयी इतकी ओढ लागल्यावरती भगवंत आपल्यासारखा करतो म्हणून ते महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात. बाप रखुमा देवी वारू विठ्ठलाचे भेटी. 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 बाप रखुमा देवी बाप रखुमा देवी वारू विठ्ठलाचे भेटी. बाप रखुमा देवी वारू विठ्ठलाचे भेटी. आपुल्या साठी करुणी ठेला. आपुल्या साठी करुणी ठेला. जाई नगे माये तया पंढरपुरा. जाई नगे माये तया पंढरपुरा. आपुल्या सेवेसाठी करुणी ठेला. आपुल्या साठी करुणी ठेला. जाई नगे माये या पंढरपुरा. जाई नगे माये तया पंढरपुरा. भेटे न माहेरा आपुलिया. आपुलिया भेटे न माहेरा. भेटे न माहेरा आपुलिया. भेटे न माहेरा. भेटे न माहेरा. आपुलिया भेटे न माहेरा. आपुलिया भेटे न माहेरा आपुलिया रे. माहेरा माहेरा आपुलिया. भेटे हर हर सांस बहे
बरसे हलके मेरे मेरा बेटे नाम है सर्वांनी टाळ्या वाजवा. ज्ञानेश्वर माऊली झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित करून सेवेला येथेच पूर्णविराम देतो. आणि हा माझ्या कीर्तनाला उपस्थित असणारे पंचकृषीतील सर्व भजनी मंडळांचे आभार मानतो. सेवेला येथेच पूर्णविराम देतो. जय विठ्ठल. जय जय जय.